ती साबणानं झाली नाही. पण कसं असतं, एवढी वर्ष झालं माय संतूर साबण वापरता, असं होतं का? संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं होतं? दिवसभर कापूस काढायचा आणि रात्री संतूर लावायचा, गुरीच. काळे गोरे पण धुतले फिटवणी, आवडींचं वर्णन आहे माझ्या. काळा कुळकुळीत माणूस नदीवर 3 दिवस धुतला म्हणून का गोरा होतो का? आणि गोरा कोळशात नेला म्हणून काय काळा होतो का? गोरा तो काळा तो. अगदी तसं आहे. जर आमच्या बापाचा परमार्थ आहे, आम्हाला सुटतो का? आमचं कसं आहे, आम्ही फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवतो. आता ही म्हातारी माणसं पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अरे बिडी वडून तुझं थोबाड आत गेलं हे नाही दिसत तुला? फक्त पोरच वाया गेली. ही मारुतीच्या मंदिरात बसून पण ते खेळतोय, त्या ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतोय आणि ही म्हणतोय पोरं वाया गेली. अरे तू नाही गुणाचा. आता या म्हाताऱ्या बायका आजकालच्या काय पोरी आहेत होय, यांना काय लाज आहेत होय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, हे म्हणजे लागा लागा आणि मला बघा. अगं तू मिसरी चुळती, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भगर वास आहे त्या मिसरीचा. तू लोकांना काय सांगते का? तू नातीला सांगायला तू ज्ञानेश्वरी वाचलेली पाहिजेस. अरे मी म्हणते नाही कळली तरी वाचा, कळावी एवढी लायकी होय आपली. ज्ञानेश्वरी आपल्याला कळावी एवढी लायकी आहे आपली, पात्रता आहे तेवढी नाही हो दादा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानवन्न कळू द्या, हे लेकरू माझं आहे. डोळा पाय डोळा पाय डोळा पाय पंढरी, डोळा पाय डोळा पाय डोळा पाय पंढरी. देवा आम्ही वेड्यासारखे राहू पण असत्य जगणार नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय. की तुझे तू बघून घे तुझं कसं आहे ते. आमचं फक्त एवढंच आहे, एका गाऊ आम्ही विठोबाचे आणि काटे काम. आम्ही सत्य म्हणजे सत्यच, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. हा सासरा आम्ही परफेक्टली मारला की बस. आता राहिली ती सासू. सासू माझी किरकिर करी लवकर नाही गतीला. कोण आहे सासू? वासना. आता इतकी वाईट ही सासू, भल्या भल्यांना घातलं. अख्ख्या जगाचा बाप ब्रह्म पण देवळात नाही आज, ह्या सासूच्या पायी. जगाचा बाप कोण आहे? उत्पत्ती कोणाची आहे? ब्रह्माची आहे ना. हाय का देवळात? अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली. बाप जगाचा पण देवळात नाही. 33 कोटी देवाचा राजा, एवढा अधिकारी असणारं व्यक्तिमत्व, नाव त्याचं इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका, मनोरंजन करायला. साध्या सुद्या नाही. अष्टमुख्य नायिका म्हणजे ज्यांनी सुकलेल्या कमळाला हात लावत तर कमळ जागेवर फुलतं. रंभा, मेनका, उर्वशी अशा अष्टमुख्य नायिका मनोरंजन करतात इंद्राचं. एवढं सामर्थ्यवंत ज्याचं व्यक्तिमत्व, त्याला वासना आवरली नाही. पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत यज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. बृहस्पतीच्या बायकोवर सगळ्या देवांचे गुरु कोण? बृहस्पती. गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळंत करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे त्याला. इंद्र पडले भाग, चंद्र झाला काळा. हे इंद्र पडले भाग, चंद्र झाला काळा. हे इंद्र पडले भाग, चंद्र झाला काळा. इंद्र पडले भाग, चंद्र झाला काळा. सकला
बघा त्या रावण कशी झाली. इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. आयुष्यभर नारायण नारायण केलं, एकदा चुकलो आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण भजमन नारायण नारायण नारायण. देवाचं नाम उच्चारून तर इतकं अधिकार देतो ना दादा. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. देवाशिवाय सुंदर काही दिसलं नाही पाहिजे तो बघताय माझ्या फटे. एकदाच फक्त माझे चित्त तुझे मिठी पडली पंढरी राया. दुसरं काहीच नाही तुझं पाहता दृष्टीनं फिरे. तुझ्याशिवाय दुसरं काही आवडलं नाही पाहिजे तो बघत. तुझ्याशिवाय देखणं काही दिसलंच नाही पाहिजे देवा. तुझ्या समोर आलो ना. शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मैथुरम गमनम मैथुरम मधुराधिपति रखिलम मैथुरम अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं पळणं सगळं गोड आहे. मी विचार केला जो दिसायला इतका गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल, आणि ज्याचं हृदय इतकं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा पदी आमुते. सगळं जर तूच निवरतोस माऊली म्हणतात. तुकोबाराय म्हणले विठ्ठल कुळीचे, आमची आई भवानी बी तूच आहे, आमची कुलस्वामिनी सुद्धा तूच आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता, सगळं जर तूच आहे देवा तर कशाला मरायला ह्यो सासरवास. मग तो सासरा बी नको ती सासूही नको. तुझ्या इतकं देखणं आहे का जगात कोण. काय वर्णन देवाचं दादा. करार विंदे वटास्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवताय. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. जीवे पिपस्वामृतामृतदेव जीवे पिपस्वामृतामृतदेव गोविंद दामोदर माधवेति. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. वासुदेवा. तू कुठल्याही रूपामध्ये गोड आहेस देवा, कुठल्याही रूपामध्ये. शिवरामकृष्ण विठ्ठल कसंही आणि देव आहे ते दादा. जमेल त्याचं नाव घ्या. मला सांगा मध रागानं खाल्ला गोड लागत नाही. लागतो की नाही. लागतो की. तुम्ही आहे ना. राहा लय वेळ नाही थोडे वेळ राहा. मध रागानं खाल्ला गोड लागतो की नाही. लागतो की. विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेलो बघा विचारून बघा. सप्ताह होऊ द्या सुतक नग पुन्हा मारा काय मारायचं ती महाराज. मजा येतं. रागानं खाल्ला तरी गोडच आहे. त्याचा मूळ गुण आहे गोडवा देणं. विष येते प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे, कारण त्याचा मूळ गुण आहे मारणं. भगवंताचं नाव आहे ते मुखात आलं की पुण्य आणि समाधान देणारच आहे, कारण त्याचा मूळ गुण आहे पुण्य आणि समाधान देणं. पुण्याची गणना हरिमुखे मग ठाईच बैसोनी काही हरकत नाहीये. फक्त भाव शुद्ध लागतोय, नजर पवित्र लागतीये. नाही तर नारदासारखी फसली ना एकदा
गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी स्वच्छ होती, शांत पाणी होतं, तेजोमय प्रकाश होता. प्रकाशात दिसलं मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागते. कळलं, त्यालाच कळलं. तर काय करायचं दादा, अशी चौकात बसतात, तिकडून आली बघ, तिकडून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिचं नाक असं, हिचे डोळे असे. काय वाटतं तुम्हाला, कोण आहे आपण? शास्त्र सांगतं आपलं, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. अरे फार अधिकारी आहे स्त्री, खूप अधिकारी आहे. परमार्थाचं पहिलं तत्व जिला सांगितलं ती माझी पार्वती आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले. काय अधिकार असेल त्या मायमाऊलीचा? अवघड आहे पण. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली. शाहिस्तखानाच्या बायकोला वाटलं मावळ्यांनी पोरगी उचलली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, उनकी ऐसी परवरिश नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे, वो बेटी नहीं उठा सकते. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, शत्रु है वो आपका. आज उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन पर जाने वाली थी. हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा. स्वार्थ के कारण उनके औरत का इस्तेमाल किया. शिवा बदला नहीं लेगा, बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. बेगम विश्वास के साथ कहता हूँ, बेशक वो शत्रु है मेरा, लेकिन जबान देता हूँ इन आंखों ने देखा है उस शिवा को. हर औरत जात को देवी की तरह पूछता है वो बंदा, क्या नेक परवरिश है उसकी, वो बेटी नहीं उठा सकता. करा विचार. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं, त्याचे वारसदार आमची पोरं. आमच्या नजरेत तीच प्रकरतात, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य पाहिजे. आणि कौतुक आहे मला माझ्या मातीचं. आजही आमच्या महाराष्ट्रातली शेतकऱ्याची पोरं, ज्ञानोबा तुकोबाला मानणारी पिढी, अर्धनग्न पोरगी त्याला मध्यरात्री दिसली ना तरी माझा ज्ञानोबा तुकोबाला मानणारा तरुण तिला तिच्या माय बापापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर. हे बघा, 100 एखादा चुकीचा निघाला म्हणून तुम्ही 99ला नावं ठेवत जाऊ नका. सांगा ना मला, आर्मीत भरती होणारी जागीरदाराची असतात का गरीबाची असतात? शेतकऱ्याचीच असतात ना. देहपणाला लावणारी देशासाठी, बरं ते सोडा. वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी आपलं तारुण्यपणाला लावून आळंदीमध्ये शिक्षण घेणारी पोरं कुणाची असतात? शेतकऱ्याची, गरीबाचीच, आपल्याच महाराष्ट्रातली असतात. एमपीसी UPSC करणारी आपली शेतकऱ्याची असतात. ते होतात अधिकारी, मोठं मिळवतात धन, सामर्थ्यावर करतात मायबापाची स्वप्न पूर्ण. नाही मायबाप शिकले, पोरं शिकतात. नाही शिकले, धन कमवतात. पैसा म्हणजे साधी गोष्ट नाही, अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैशाला कमी समजत जाऊ नका. अरे किती पोरगा ढोलान काळा भंगार असू द्या, पण नोकरी सरकारी असू द्या, बायको गोरी नाजूकच भेटती. मी कशाला म्हणू महाराज. अर्थ असला की काम चरणाशी येतो रे. धर्म अर्थ काम, धर्म मिळवा मोक्ष चरणाशी, अर्थ मिळवा काम चरणाशी. कमवत जा पैसा. तुम्ही पैसे कमवून नम्र राहिला, अख्खं जग तुम्हाला सन्मान देणार. तुम्ही पैसे न कमवता नम्र राहिला, लोक म्हणणार काय करणार, गरीब आहे, पर्याय आहे वय दुसरा, गरिबीतच खावं लागते. पैसे कमवून नम्र राहिला की तुमचा सन्मान आहे, पण पैसे न कमवता नम्र राहिलात तर संतांना काय अधिकार आहे? ज्या नाथ बाबांचा अभंग आहे त्यांच्या जागीरदारीचा विचार केला ना, आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं, हजारो माणसं कीर्तनाला यायची, आलेल्या माणसाला धनधान्य द्यायची सामर्थ्यता त्यांच्यामध्ये होती. जागीरदारी. तुकोबारायांची 65 लाखाची सावकारकी होती. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. तुकोबाराय काय देहूचं नव्हते. 8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबा जावळीच्या खोऱ्यातनं, भीमाशंकरच्या शेजारी त्यांचं गाव आहे, तिथून स्थानापन्न झाले देहूमध्ये. लोकांच्या गावात येऊन आपला अधिकार निर्माण केला आणि स्वतःची सावकारकी उभा केली. तुकोबाराय 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या पाण्यात बुडवल्या इंद्रायणीत. किती? 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. ही त्यागाची भूमिका आणि हा अधिकार परमार्थाचा. समजून घेत जा. नामदेवरायची बायको राजाई 3.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. दामू शेठ वडील आहेत नामदेवरायांचे, शेठ आहेत ते, सावकार आहेत, साधं नाहीये.
गरीब कोणीच नव्हतं, कळतंय का? गरीब राहणं वेगळं आणि गरिबीत राहणं वेगळं. हे कलियुग आहे. इथं लय किंमत आहे बाबा राहणीमानाला. इथं सगळ्या गोष्टी तुमच्या राहणीमानावर, तुम्ही कसं प्रेझेंट करताय स्वतःला हे फार महत्वाचं येतंय. तुमचं प्रेझेंटेशन तुमच्या अस्तित्वाची ओळख करून देत आहे. तुम्ही काय आहे तुमच्या प्रेझेंटेशनवर आहे. त्यामुळे धोतर घालायचं पण कडकच. गरज आहे. धोतर घालून जर एखादा इमानात गेला तर लोक अशी बघतात जसं काय अतिरेकी आलाय, त्याने बॉम्ब गुंडाळलाय धोतरात, आता फेकणारच आहे. एक बघण्याची मेंटॅलिटी बघा ना. आणि सुटाबुटावाल्याकडं सुशिक्षित म्हणजे आम्ही कोण? मूर्ख, अनएज्युकेटेड, लोअर क्लास, थर्ड क्लास. अवघड आहे लोकांचं या विषयाकडे. दंभ, दुसरं काही नाही. आणि दंभ निर्माण कोणापासून झाली? वासना नावाची सासू. ह्याच्या नादी लागून हा दंभ झाला. मग काय, नारायण नारायण करणारे नारद मासोळीकडे बघून पिसाळले. विषयाकडे आले का तुम्ही? विषयाकडे घेत जा महाराज. इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नसती. बाईचा आदर करता आला पाहिजे दादा. लय ताकद आहे माय तुमच्यात, लय गोड आहे ग माय तुम्ही. चिंचपूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना, लय गोड आहे ग तुम्ही. तेवढाच फॉल्ट आहे आमचा. लय खुश होऊ नका, तुमच्यामुळेच होतंय सगळं. काय लागतं बायकोला? 2 शब्द प्रेमानं बोलायचं दादा. अहो अर्धंगी नाही आपली ती. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदनं हिनवावं, जगानं त्रास द्यावा, अख्ख्या विश्वानं वाईट बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. खरं एक नाही का माय? चिंचपूरच्या माय मावल्या माय, अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झालं येईल मला अक्कल, एक्सपिरियन्स न सांगा ग माय. खरं आहे का खोटं आहे ग माय? मी कशाला म्हणू? माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवास असा आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी, शहाणा तो परमार्थातला काय आणि संसारातला काय मालकच शहाणा लागतो. परमार्थातला बी मालक चुकला की तरास आहे, आणि संसारातला बी मालक चुकला की भलताच तरास आहे. ग माय विनंती विनंती बोलत जा ग माय या विषयात. लय अगं तुकोबाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आवलीनं तुकोबाचा संसार सांभाळला तरी देव थांबतो. येते का लक्षात? तुकोबांना 2 बायका, रखमा आणि जिजा. प्रथम पत्नी रखमा, द्वितीय जिजा. म्हणजे बघा तुकोबाराय किती सामर्थ्यवंत असतील. दुसरी बायको सुद्धा डोळे झाकून दिली त्यांना. आपल्याला पहिली द्यायची मुश्किल आहे. हे बी जरा बाह्य अंगाने विचार करीत ना, किती अधिकारी असतील ते. पहिलेला लेकरू हो ना म्हणून दुसरी करावी लागली, पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर पहिलेला लेकरू झालं. देव बी लय खतरनाक महाराज. ते रखमान जिजा का असं होतं. जिजाला आवली म्हणतात. जिजाला आपण काय म्हणतो? जिजाऊ त्यांचं नाव होतं, त्यांना आवली म्हणतात. लय जागीरदाराची पोरगी दादा. पुण्याचं सासर तुकोबरायचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. गुळवे सावकार बाप होते आवलीचे. 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3600 एकर ऊस होता. चिंचपूरकर 3600 एकर ऊस होता.